श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटी जे काही पसायदान मागतात त्या पसायदानाचा उपसंहार आपण पाहत आहोत। संपूर्ण विश्वाच्या कल्याणाकरता विश्वात्मक असलेल्या परमात्म्याचं स्वरूप असणारे आपले श्री गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज यांच्या समोर ज्ञानेश्वर महाराजांनी दिव्य अशी ही मागणी केलेली आहे। संपूर्ण जग सुखी व्हावं अशी ज्ञानोबारांची असलेली मागणी। या मागणी करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी काही साधनाच्या मागण्या केल्या, काही साध्याच्या मागण्या केल्या। एखादा खल मनुष्य असेल तर त्या खलाच्या जीवनामध्ये त्याचा उत्कर्ष होत 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 त्याला किंबहुना सर्व सुखीपर्यंत कसं जाता येईल याची एक सुंदर साधन प्रणाली ज्ञानेश्वर महाराजांनी या मागणीच्या निमित्ताने सांगितलेली आहे। संपूर्ण विश्व सुखी व्हायचं असेल, जगामध्ये त्या ठिकाणी जगाचं कल्याण व्हायचं असेल तर कल्याण करण्याकरता, सर्व सुखी होण्याकरता ज्या काही शास्त्रामध्ये प्रक्रिया सांगितलेल्या आहेत किंवा समाजामध्ये जी काही धोरणं अवलंबिली जातात, ज्ञानेश्वर महाराजांचं हे पसायदानाचं धोरण जर सगळ्यांनी अवलंबलं तर विश्व सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, जगत सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येक मनुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ज्ञानोबारांनी ही रचना करत असताना एखाद्या स्तोत्रासारखी ही रचना केलेली आहे। जसं एखादं दिव्य स्तोत्र असतं, दिव्य मंत्राने युक्त असं स्तोत्र असतं, ते रोज जरी आपण म्हटलं तरी आपल्या जीवनामध्ये बदल घडत जातो, आपल्या सभोवतालीसुद्धा बदल घडत जातो। त्याप्रमाणे हे दिव्य असलेलं स्तोत्र एक प्रकारचे 9 महामंत्रच ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेले आहेत। या महामंत्राचा रोज जर जप केला, या महामंत्राचं रोज जर पठन केलं, रोज या स्तोत्राचं पठन केलं तरीसुद्धा वेष्टी आणि समष्टी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ज्ञानोबारांनी ह्या दिव्य अशा मागण्या केल्यात, प्रार्थना केलेली आहे। विश्वात्मक देवाकडे केलेली ही प्रार्थना आहे, श्रीगुरूंच्याकडे केलेली ही प्रार्थना आहे। श्रीगुरूंची जर कृपा झाली तर या सगळ्या गोष्टी जीवनात घडू शकतात। याचा अर्थ आपण साधना करायचीच आहे, आपण प्रयत्न करायचेच आहेत। कोणी समाजातल्या घटकाने कशी साधना करावी, काय प्रयत्न करावे हे सगळं ज्ञानोबारांनी सांगितलं आहे। एखादा खल असेल त्याने आपलं खलत्व सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण हे करत असताना त्याला श्रीगुरूंच्या कृपेची सुद्धा आवश्यकता आहे, भगवंताच्या आशीर्वादाची सुद्धा आवश्यकता आहे। म्हणून ज्ञानोबारायांनी ही सगळी प्रक्रिया या पसायदानाच्या माध्यमातून मांडलेली आहे। अनेक मागण्या मागितल्या, शेवटी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित। फार काय मागायचं आता, सगळे लोक सुखी झाले पाहिजे, सर्व सुखाने संपूर्ण तिन्ही लोक भरून गेले पाहिजेत आणि त्या सुखाचं साधन म्हणून किंवा सुख प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ज्या परमात्म्यामुळे हे आपल्याला सुख प्राप्त होत आहे अशा परमात्म्याचं भजन मात्र सगळ्यांनी केलं पाहिजे, नित्य केलं पाहिजे। या सगळ्या मागण्या मागितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आणखीन एक पुरवणी मागणी मागितली। त्या पुरवणी मागणीचा विचार आपण करतोय। आणि ग्रंथोपजीविये, ज्ञानोबारायांना जी आठवण झालेली आहे
ती ग्रंथोपजीवी लोकांची झालेली आहे. ग्रंथ तर श्रीगुरूंच्या कृपेने निर्माण झालेला आहे, पण या ग्रंथाचं जर लोकांनी वाचनच केलं नाही, ज्ञानोबारायांनी या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये या पसायदानामध्ये घडणाऱ्या सगळ्या प्रक्रिया आणलेल्या आहेत. या पसायदानामध्ये सांगितलेल्या जेवढ्या काही मागण्या असतील, साधनाच्या असतील, साध्याच्या असतील, त्या सगळ्या मागण्या घडण्याची प्रक्रिया ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी लिहून ठेवली. एखादा खळ असेल तर त्याचं खलत्व जाण्याकरताची योजना ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवली. खलाला आपलं खलत्व कळलं पाहिजे. काय काय खलत्व आहे, खलत्वाची काय लक्षणं आहेत ते सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञान लक्षणाचा विस्ताराने विचार केलेला आहे. आसुरी संपत्ती सांगताना ज्ञानोबारायांनी त्या खलत्वाची सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणून ज्ञानोबारायांच्या ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत या परिपूर्ण करण्याची ताकद एकट्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. केवळ ज्ञानेश्वरीचं जरी वाचन केलं, केवळ ज्ञानेश्वरी जरी लक्षात आली, ज्ञानेश्वरीचा अर्थ समजून त्याच्याप्रमाणे एखादा वागायला लागला, तर त्याच्या जीवनामध्ये हे सगळं आपोआप येणार आहे. किंबहुना सर्व सुखी तो होणारच आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी हा जो माझा ग्रंथ आहे, इतर तर ग्रंथ आहेतच, परंतु गीता आणि ज्ञानेश्वरी याच्यामध्ये सगळं सार आणलेलं आहे. या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं सामर्थ्य एकट्या ज्ञानेश्वरीमध्ये असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि ग्रंथोपजीवी, जे कोणी या ग्रंथाचं त्या ठिकाणी ग्रंथ हेच आपलं उपजीवन करत असतील, ग्रंथ हेच आपलं जीवन ज्यांनी बनवलं, ज्ञानेश्वरी हेच आपलं जीवन ज्यांनी बनवलेलं आहे, असे लोक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विशेष आहेत. विशेषी लोकी ये. काय त्यांच्यामध्ये विशेष आहे, तर त्यांनी ग्रंथाला आपलं उपजीवन केलेलं आहे. ग्रंथाचं ते अनुष्ठान करतात, ग्रंथानुसार त्यांचं आचरण झालेलं आहे, आणि म्हणून ते विशेष आहे. त्यांचा समाजाला विशेष उपयोग आहे. या सगळ्या पसायदानाच्या मागण्या परिपूर्ण होण्याकरता अशाच लोकांचा जास्त उपयोग आहे. कारण त्यांनी आपल्या हृदयात ग्रंथ धारण केलेला आहे, ग्रंथानुसार त्यांचं जीवन आहे. त्यांना पाहिल्याबरोबर माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, कसं आहे, हे सगळं कळणार आहे. कालच होय आपण म्हणून आलो, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. अनेक ओव्या ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. अशी जे महात्म्य आहेत ते ग्रंथोपजीवी आहेत. तयाचे बिसाट शब्द, सुखे मनो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. आणि मग त्यांनी ज्या त्या ठिकाणी जे काही त्यांच्या मुखातून निघेल ते सर्व जगाच्या कल्याणाकरताच होणार आहे. म्हणून विशेषी लोकीये, हे लोक जे आहेत ते ठिकाणी विशेष आहेत, कारण ते ग्रंथ जगतात. अर्जुन महाराजांचं वर्णन भगवान परमात्म्याने विशेष केलं आहे. कारण अर्जुन महाराज नुसतं ऐकतात का? अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिशी. भगवान परमात्म्यालाही सांगायला आनंद होतो. परियेशिगा प्रियोत्तमा म्हटलंय, किंवा प्रज्ञाकांत असं अर्जुनाला म्हटलंय. मग म्हणे प्रज्ञाकांता
उजवली आजी वक्तृत्वता, बोला एवढा श्रोता जोडलाशी. आणि म्हणून असे जे कोण असतील ज्यांनी आजी मनोरथाशी फळ जोडलाशी तो केवळ पुसो. या ग्रंथाचं जे काही संरक्षण आहे यांच्यामुळे आहे. म्हणून ज्ञानोबारायांना या ग्रंथाची सेवा करणारे आहेत, त्या ग्रंथाचं अनुष्ठान करणारे आहेत, त्यांच्याविषयी ही विशेष मागणी आहे. ज्ञानोबाराय त्यांना विशेषी लोक ये म्हणतात. हे लोक विशेष आहेत, माझ्या दृष्टीने खास आहेत, माझ्या आवडीचे आहेत, प्रेमाचे आहेत. कोण? जे ग्रंथोपजीवी आहेत. जे कोणी ज्यांनी ग्रंथ त्या ठिकाणी हा जतन करून ठेवलेला आहे. ग्रंथ जतन करून ठेवणं खूप महत्त्वाचं काम आहे. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ही साधनं उपलब्ध नव्हती छापायची, त्या काळामध्ये लोक ग्रंथ लिहून ठेवत असतात, हस्तलिखित. परवा मी सज्जनगडावर गेलो होतो. समर्थ रामदास स्वामींनी वाल्मिकी रामायण स्वतःच्या हाताने लिहून ठेवलं. त्यांचे जे जे काही शिष्य होऊन गेले त्या सगळ्या शिष्यांनी ग्रंथच्या ग्रंथ लिहून ठेवले. वेना स्वामी नावाच्या त्यांच्या स्त्री शिष्या, कन्या मानत होते त्यांना. त्यांचे ग्रंथच्या ग्रंथ हस्तलिखित त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. अनेक ग्रंथ आहेत. त्यांनी हे सगळे ग्रंथ लिहून का ठेवले? परकीयांचं आक्रमण होईल, आपले ग्रंथ नष्ट होतील. ग्रंथ ही आपली खरी संपदा आहे. आणि म्हणून असे ग्रंथ जे जतन करतात त्या ठिकाणी विशेषी लोकी ये, ज्यांनी या ग्रंथाचा प्रचार केला, प्रसार केला, ते लोक विशेष आहेत. ज्यांनी या ग्रंथावर काही लिहिलं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांनी या ज्ञानेश्वरीचा विशेष प्रचार केला. परमपूज्य साखरे महाराज यांनी सुद्धा ज्ञानेश्वरीचा काय केला आहे? विशेष प्रचार प्रसार केलेला आहे. असं म्हणतात, पूर्वी ज्ञानेश्वरी कीर्तनात सांगितली जात नव्हती. लोक ज्ञानेश्वरीला बांधून ठेवायचे, कीर्तनात सुद्धा समोर ठेवायचे. आजही ठेवतात काही लोक. चांगलं आहे, ग्रंथाला समोर ठेवतात, ग्रंथाचं दर्शन करतात. ग्रंथ हे आपल्याला पूज्यच आहेत, पण ग्रंथाला नुसतं बांधून ठेवून उपयोग नाही, पूजेत ठेवून उपयोग नाही. ते म्हटले पूजेत ठेवायची. ज्ञानेश्वरी आपली आई आहे, तिला सोडायची कशी, तिला उघडी कशी करायची, असंही मानणारा काही समाज होता. परंतु साक्षात ज्ञानेश्वर महाराजांनी जोग महाराजांना साक्षात्कार केला आणि सांगितलं, मी तुम्हाला 20 वर्षाचं आयुष्य देतो, तुम्ही ज्ञानेश्वरीचा काय करा? प्रचार प्रसार करा. आणि मग जोग महाराजांनी ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार केला. साखरे महाराजांनाही ज्ञानोबारायांच्या त्या घराण्यावर कृपा आहे, म्हणून तर एवढा ज्ञानेश्वरीचा प्रचार. आणखीन काही घराणे असतील. ग्रंथ रक्षणामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं अशी काही घराणी आहेत. वैकुंठवासी दुंडा महाराजांचं घर असेल, घराणं असेल, गोंडा महाराजांचं घराणं असेल. या मोठ्या मोठ्या मंडळींनी ज्ञानेश्वरीवर लिखाण करून ठेवलं. ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी जतन करून ठेवली आपले ग्रंथ. म्हणून विशेषी लोकी ये. ज्ञानोबाराय म्हणतात, अशा लोकांच्या करता दृष्टादृष्ट विजयी होवावे जी. या ठिकाणी ही शेवटची मागणी ज्ञानोबाराय करतात. अशा लोकांच्या करता जी मागणी केलेली आहे, दृष्टादृष्ट विजयी व्हावा, त्यांना विजय प्राप्त व्हावा. जसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये शेवटचा श्लोक आहे. मूळ धृतराष्ट्र महाराजांचा प्रश्न आहे, विजय कोणाला प्राप्त होईल? आणि तो विजय सांगत असताना संजय महाराजांचा पूर्णोद्गार निघालेला आहे, जो सगळ्या गीतेचं सार सांगणार आहे.
एवं भारताचा अवाका अनोनी श्लोका एका संजये कुरुनायका दिदला हाती. त्यांच्या हातात दिला. काय दिला? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतीर मतीर मम. ज्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे, विजय नामे अर्जुन विख्यातो विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू श्रेयसी विजय निश्चितू तेथेच असे. हा सिद्धांत संजय महाराजांनी सांगितला, परंतु हाच सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांनी मागितला आहे. काय मागितलं शेवटी? असे जे कोणी ग्रंथाचं उपजीवन करणारे, ग्रंथाचं वाचन करणारे आहेत, पठन करणारे आहेत, अनुष्ठान करणारे आहेत, जगणारे आहेत, प्रचार प्रसार करणारे आहेत, या सगळ्या लोकांच्या करता ज्ञानोबाराय म्हणतात, दृष्टादृष्ट विजय होवावे जी. त्यांना दृष्ट आणि अदृष्ट हे प्राप्त व्हावं आणि याच्यावर त्यांचा विजय प्राप्त व्हावा. आता हे दृष्ट काय आहे, अदृष्ट काय आहे, आणि दृष्ट आणि अदृष्ट याच्यावर त्यांना विजय मिळाला पाहिजे. काय आहे दृष्ट? दृष्ट म्हणजे दिसणारं आणि अदृष्ट म्हणजे न दिसणारं. जे काही दिसणारं आहे, न दिसणार आहे, या सगळ्या हे सगळे भोग त्यांना प्राप्त व्हावेत. नवे नवे या सगळ्या भोगावर त्यांना विजय प्राप्त व्हावा. याचे अनेक अर्थ केलेले आहेत. इहलोकातलं सर्व सुख त्यांना प्राप्त व्हावं, परलोकातलं सुख प्राप्त व्हावं आणि त्याच्यावर सुद्धा त्यांनी विजय मिळवून पुढच्या सुखासाठी प्राप्त व्हावं, त्यांना त्याच्यात वैराग्य निर्माण व्हावं. सगुण परमात्म्याचा सुद्धा त्यांना साक्षात्कार व्हावा. सगुण परमात्मा हा दृष्ट आहे. निर्गुण परमात्म्याचा सुद्धा त्यांना साक्षात्कार व्हावा, अदृष्ट आहे. दोन्ही त्यांना प्राप्त व्हावं, दोन्हीवर त्यांचा विजय प्राप्त व्हावा. सगुण परमात्माही त्यांना भेटावा आणि निर्गुण परमात्माही त्यांना भेटावा. जसं भक्तवर्य प्रल्हादजींना सगुणही परमात्मा भेटला आणि निर्गुणही परमात्मा भेटला. नवे नवे त्याच्यावर विजय प्राप्त केला. दृष्ट दुःख आहे त्याच्यावर विजय प्राप्त व्हावा, अदृष्ट दुःख पुढे येणार आहे त्याच्यावर विजय प्राप्त व्हावा. हो, त्या ठिकाणी त्याला जीवनमुक्ती प्राप्त व्हावी आणि विदेह मुक्ती सुद्धा प्राप्त व्हावी. आणखीन काय राहिलं? इंद्रियावर विजय मिळावा. मन अदृष्ट आहे त्याच्यावरही त्यांचा विजय प्राप्त व्हावा. साधन हे दृष्ट असतं, साध्य हे अदृष्ट असतं. साधनावर त्यांना विजय प्राप्त व्हावा, सगळ्या साध्यावर सुद्धा त्यांचा विजय प्राप्त व्हावा. इहलोकातही कीर्ती व्हावी, परलोकातही त्यांची कीर्ती व्हावी. दृष्टादृष्ट विजय, त्यांच्या जीवनात अभ्युदय प्राप्त व्हावा आणि निःश्रेयस म्हणजे आत्यंतिक कल्याण सुद्धा त्यांचं व्हावं. भुक्तीवर त्यांना विजय मिळावा, मुक्तीवर विजय प्राप्त होऊन सुद्धा घोटविन लाळ, अशा प्रकारची स्थिती त्यांना प्राप्त व्हावी. दृष्टादृष्ट विजय होवा विजय. पसायदानातल्या दृष्टीने सुद्धा किंवा या ग्रंथाच्या संबंधाने जर विचार केला तर त्यांना या ग्रंथाचा दृष्ट अर्थसुद्धा कळावा आणि अदृष्ट अर्थसुद्धा कळावा. वाच्यार्थसुद्धा कळावा, लक्षार्थसुद्धा कळावा. केवळ पसायदानात
दृष्टादृष्ट विजय जर पाहिला, जे पसायदान मागितलं याच्यात सुद्धा दृष्टादृष्ट विजय ज्ञानोबारांनी सांगितलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये कुटिलता जावी आणि सत्कर्मात त्यांना रती प्राप्त व्हावी. कुटिलता जावी हे दृष्ट, सत्कर्मात रती प्राप्त व्हावी हे अदृष्ट. त्यांच्या जीवनामध्ये पाप जावं दुरिताचे आणि त्यांना विश्वरूप स्वधर्म सूर्य पहावा. दृष्टादृष्ट हेही त्यांच्या जीवनात प्राप्त व्हावं. ईश्वरिष्ठांची मांदियाळी जी आहेत त्या मांदियाळीचा अमंगळावर विजय प्राप्त व्हावा. त्यांनी सगळ्यांना भेटावं आणि या सगळ्यांना भेटून यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उत्कर्ष करावा. कल्पनेवर विजय मिळावा, चिंतेवर विजय मिळावा, तापावर विजय मिळावा, अज्ञानावर विजय मिळावा आणि किंबहुना सर्व सुखी शेवटी सगळ्या सुखावर सुद्धा त्यांनी काय प्राप्त व्हावा? विजय प्राप्त व्हावा. अशा प्रकारे हा दृष्टादृष्ट विजय सगळा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त व्हावा. ज्ञानोबारायांसारखे संत आहेत. हो, तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेशी विश्व भरू आनंदाचे आवारू मांडू जगा. संपूर्ण जग सुखी व्हावं आणि सगळ्यांना सर्व काही जो जे वांछिल तो ते लाहो म्हटले. संपूर्ण जग लौकिक परलौकिक आध्यात्मिक सर्व प्रकारे सुखाने ते काय व्हावं? सुखी व्हावं. म्हणून अशा प्रकारे सगळ्यांना विजय प्राप्त व्हावा. आणि सगळ्यात महत्त्वाचा विजय कुठं असतो? विजय नामे अर्जुन विख्यातो विजय स्वरूप श्रीकृष्णनाथ. असा असलेला जो परमात्मा आहे तो परमात्मा सगळ्यांना प्राप्त व्हावा. नवे नवे परमात्म्यावर सुद्धा त्यांना विजय प्राप्त व्हावा. दृष्ट परमात्म्यावर विजय प्राप्त व्हावा आणि अदृष्ट परमात्म्यावर सुद्धा विजय प्राप्त व्हावा. भक्तवर्य प्रल्हाद